आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी काही वेळातच जाहीर होण्याची शक्यता आहे। 160 उमेदवारांची ही पहिली यादी असेल। या यादी संदर्भातली भाजपची पत्रकार परिषद अगदी काही वेळामध्ये होणार आहे। याच पत्रकार परिषदेमध्ये भाजपची 160 जणांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात दिल्लीमध्ये या संदर्भातली पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या उमेदवारांची नावे जाहीर होतात, कुणाचं तिकीट कापलं जातंय, कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे स्पष्ट होऊ शकेल। आणखीन अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, कविता, आता अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाकडून होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता ही पत्रकार परिषद होणार होती, अशी वेळ दिली होती। आता कोणत्याही क्षणी भाजपचे प्रतिनिधी आपल्या लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी घेऊन भाजपच्या कार्यालयातून अधिकृत पत्रकार परिषद घेतील आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते घोषणा करतील की भाजपचे लोकसभेचे उमेदवार कोण कोण असणार आहेत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार साधारणपणे 100 ते 120 130 उमेदवारांची यादी असेल। शक्यता आहे की या यादीमध्ये महाराष्ट्रातून फक्त प्रमुख जी नावं आहेत त्यामध्ये कदाचित नितीन गडकरींचं नाव असू शकेल, परंतु त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील काही जागांवरती कोणत्याही प्रकारचं भाष्य या यादीतून केलं जाणार नाही। तर इतर ज्या अशा जागा आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राजनाथ सिंग असतील, अमित शहा असतील, असे जे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांची नावं आणि त्यासह इतर ज्या भाजपनी कधी न जिंकलेल्या जागा आहेत आणि ज्यावर भाजपला जास्त काम करावं लागणार आहे त्या जागांची घोषणा या आजच्या यादीतून केली जाणार आहे। 2 दिवसांपूर्वी यासाठी बैठक घेतली होती भाजपने, ती जवळपास पहाटे 3:30 वाजेपर्यंत सुरू होती। त्यावेळी मोदी, अमित शहा आणि नड्डा स्वतः प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीतून जो निर्णय झालाय तो निर्णय आता आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे। 6 वाजता पत्रकार परिषद सुरू होणार होती, अजूनपर्यंत तरी पत्रकार परिषद सुरू झाली नाहीये, पण आता कोणत्याही क्षणी भाजपचे प्रतिनिधी येऊन या पत्रकार परिषदेतून उमेदवारांच्या नावांची घोषणा करतील। कविता, आणि याच घोषणेकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल। तुमच्याकडनं पुन्हा अपडेट जाणून घेण्यासाठी येऊच। तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।